आम्ही सारे खवय्ये. आता आपल्या किचन मध्ये सुकटणकर बहिणी आलेले, तुमचं मनापासून स्वागत. आपली पहिली रेसिपी काय मला सांगा? फणसाची भाजी. फणसाची भाजी गोवन स्टाईल. ओके, साहित्य सांगता मला काय काय? ही तुरीची डाळ आहे, फणस, शेंगा, खोबरं, तिरफळ आहे, गुळ आहे, मीठ, चिंच आणि बेडगी मिरच्या. थोडक्यात आहे म्हणजे पटकन होणारी दिसते. आणि हे काय केलेलं तुम्ही? हे ह्याची पेस्ट केली आहे सगळे. काय काय केलंय? तिरफळ, चिंच आणि बेडगी मिरच्या. या 4 गोष्टींची तुम्ही ही पेस्ट करून घेतलेली. ओके, साधं सोपं सरळ आहे. आणि फणस फक्त कापून घेतलेले, बाकी काही आपण केले नाही ना? बीट बीट काय लावलं नाही. ओके, बरं ही डाळ भिजत ठेवली. किती वेळ? साधारण अर्धा पाऊण तास. बस तेवढंच. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती मला सांगता? ती डाळ घालायच्या. डाळ घालू त्याच्यात. ओके, पाणी घालायचं. पाणी घालू. गॅस मोठा करू का? किती बघा झालं. फणस शिजायला पाहिजे ना. बस त्यातच फणस घालायचं. घालू सगळं. थोडी उकळी आली ना की मग शेंगा घालायच्या आणि मग शिजवून घ्यायचं झाकण ठेवून. ओके, ही आधी शिजू दे जरा. बरं, ही रेसिपी कोणाची आहे? ही आमच्या गोव्याची भाजी आहे स्पेशल. तुम्हाला कोणी शिकवली? पण आईकडून. आईकडून. ओके, तुमचे यजमान सगळं गोव्याचे? हो, गोव्याचं. ओके, तर गोव्यातल्या गोव्यातच सगळं. खाद्य संस्कृतीत काय फरक नाही पडला. ओके. आणि आता हे मला वाटतं पाणी उकळायला लागले ना, बघू का? येस, फणस सुद्धा थोडे थोडे शिजलेले आहेत. आता ह्याच्यात शेंगा. शेंगा शिजेपर्यंत सगळं शिजून जाईल. फणस पण शिजेल. ह्याच्यात आता काही मीठ काही घालायचं नाही. सगळं शिजल्यावर मग. ओके, मग हे शिजल्यानंतर आपल्याला हे गुळ आणि हे घालायचं का? गुळ, मीठ आणि ते वाटप की खायला सुरुवात. सोपं आहे, पटकन होणारी रेसिपी. बघू का जरा काय पोझिशन झालं का? हो, शिजलं. ओके, आता आपण ते वाटप घालूया. किती घालू? घाला, सगळंच घाला. वाटप. बरं, मला फक्त सांगा ह्याच्यात आपण काय काय घातलं तो? तिरफळ, चिंच, बेडगी मिरच्या आणि खोबरं. बस, दॅट्स इट. आणि काय घालायचं? आणि हळद पण घातलेली. हळद पण घातली. चवीपुरतं गुळ, सगळं नका घालू. बस बस. मीठ ना. गुळ बघितलं ना, मला लहानपणची आठवण झाली. पूर्वी ना आई मला गुळाचा लाडू करून द्यायची. म्हणजे गुळ तूप लाडू. गुळ असं छान असं गुळ असायचा, तर असं तुपात हे करायचा, त्यात पुरे पोळी कुस्करून टाकायची आणि मग असं लाडू व्हायचं त्याचा. आता परत थोडं शिजवलं. शिजलं की जरा आटलं की खायलाच घ्यायचं. भाजी फर्स्ट क्लास, बेस्ट. आता ह्याचा अर्थ काय माहितीये का? तुम्ही लिहायला घ्या साहित्य आणि कृती. फणस आणि शेंगांची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तुरीची डाळ, फणस, शेंगा, ओलं खोबरं, सुकं खोबरं, तिरफळ, गूळ, बेडगी मिरची, चिंच आणि मीठ. कृती: प्रथम सुकं खोबरं, बेडगी मिरची आणि तिरफळ एकत्र वाटून घ्यावी. कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये भिजवलेली चणा डाळ आणि फणसाचे तुकडे घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये शेंगा, खोबऱ्याचं वाटण, गूळ आणि मीठ घालून शिजवून भाजी सर्व्ह करावी. आम्ही